चुकूनच कोणीतरी असं असेल की पावभाजीसाठी नाही म्हणेल, तर पावभाजी बनवण्यासाठी भरपूर सारे बटाटे, फ्लावर, वाटाणा, गाजर आणि बीन्स चिरून स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर त्याच्यामध्ये बीटही किसून घातले आणि सर्व कुकरमध्ये शिजण्यासाठी घातले. शिजते तोपर्यंत इथं कांदा, टोमॅटो चॉपरमध्ये चॉप करून घेतले. आता सर्व भाज्या शिजल्यानंतर त्याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून घेतले आणि स्मॅशरनी त्या भाज्या स्मॅश करून घेतले. आता भाज्या सर्व स्मॅश झाल्यानंतर लगेचच पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झाल्यावर त्याच्यात बटर घालून घेतले आणि बटर छान गरम झाल्यावर त्याच्यामध्ये कांदा घालून घेतला आहे. कांदा छान भाजल्यानंतर त्याच्यात टॅमॅटो घालून घेतला आहे आणि टॅमॅटोही छान भाजण्यासाठी त्याच्यामध्ये मीठ घातलं आहे. आता मीठ आणि घातल्यानंतर कांदा टॅमॅटो छान असे लवकरच भाजतात. इथे मी मीठ एकत्रच घातलं आहे आणि त्यानंतर त्याच्यात पावभाजी मसाला आणि लाल तिखट घालून घेतलं आहे आणि परत छान तेलामध्ये परतून घेतलं आणि आपण जे कुकरमधनं एक्स्ट्राचं पाणी काढले भाज्यांमधलं ते त्याच्यात घालून छान असं स्मॅश करून घेतलेत आणि त्याच्यानंतर वरून कोथिंबीर घालून ज्या शिजलेल्या भाज्या आहेत स्मॅश केलेल्या त्या घालून घेतलेत आणि मस्त असं जर जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून पावभाजी आपली इथे तयार झाली. छान उकळी आल्यानंतर पावभाजी प्लेटीत काढून घेतली आणि वरतून बटर, कांदा, लिंबू आणि कोथिंबीर घालून मस्त खाण्यासाठी आपली पावभाजी तयार झाली. मग कशी वाटली रेसिपी?